नमस्कार. पोलीस भरती 2024-25 अंतर्गत मुंबई पोलीस यांची जी मैदानी चाचणी आहे ही सध्या मरोळ या मैदानावर सुरू आहे. बाकी जिल्ह्यांतर्गत जवळजवळ सगळ्या जिल्ह्यांसाठीच्या मैदानी चाचण्या पूर्ण झाल्या असून त्यांची जी लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी आहेत त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र मुंबई पोलीस जे आहे यांची मैदानी चाचणी सध्या सुरू आहे. तर आजची 1 तारीख आहे. आजच्या दिवशी जी मैदानी चाचणी झाली मुंबईची मरोळ येथील मैदानावर कशा पद्धतीने झाली, उमेदवारांना 10 ते 11 तास का बसून राहावं लागलं, त्यांचा जो अनुभव आहे सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर पाहू शकता सीपी मुंबई मरोळ पोलीस मुख्यालयामार्फत सगळ्यात पहिल्यांदा कसं पोहोचायचं मी या अगोदर सुद्धा सांगितलंय. पण जे नवीन असतील आपल्या चॅनलवर, नवीन पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असतील त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आपण सांगूयात. मुंबई मरोळ येथील जे पोलीस भरतीसाठीचं ग्राउंड आहे येथे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा वेळेवर पोहोचायचं आहे. शक्य झाल्यास आदल्या दिवशी पोहोचल्यानंतर तुमचा जो प्रवासाचा वेळ आहे हा वाया न जाता तुम्ही वेळेवर पोहोचू शकता. यामुळे काय करायचंय, आदल्या दिवशीच त्या ठिकाणी पोहोचणं आवश्यक आहे. तर यामध्ये पाहू शकता योग्य रूट तुम्ही फॉलो केल्यास 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही वेळेवर पोहोचू शकता. म्हणजे तुम्हाला माहित असेल कसं पोहोचायचं तर तुम्ही वेळेवर पोहोचू शकता. आता यामध्ये स्टेप बाय स्टेप पाहिलं तर पहिल्यांदा तुम्हाला लोकल ट्रेन पकडायची आहे. यामध्ये CST ते घाटकोपर 10 ते 15 रुपये तिकीट असेल. तिकीट काढून घेतल्यानंतर तुम्ही तपासणीमध्ये 300 रुपये टाळू शकता. काही झालं तर काही इश्यू आल्यास त्यामध्ये तुमचा प्रॉब्लेम, तुम्हाला समस्या येणार नाही. त्याच्यानंतर पुढे मेट्रो जे आहे घाटकोपर पासून ते मरोळ नाकापर्यंत 20 रुपयामध्ये थेट मेट्रो स्टेशन समोर तुम्ही उतरायचं आहे. हा दुसरा झाला तुमचा यामध्ये प्रवास. 20 रुपयामध्ये ते तिकीट काढलं जाऊ शकतं. त्यानंतर चालत मरोळ नाका ते पोलीस मुख्यालय जे आहे यामध्ये 1 किलोमीटर असेल जास्तीत जास्त, या ठिकाणी तुम्ही चालत पोहोचू शकता. ऑटोवाला जास्त घेतात, 40 ते 150 रुपये घेतात. त्यामुळे ट्रॅफिकमुळे सुद्धा वेळ लागतो, 15 मिनिटं तर लागतात. त्यामुळे तुम्ही चालत त्या ठिकाणी वेळेवर पोहोचू शकता. त्यामुळे हा पर्याय तुमच्यासाठी चांगला राहील. ट्रॅफिक आणि बांधकामं जे आहेत यामुळे रस्ता गर्दीचा असतो. त्यामुळे चालत जायला वेळ आणि पैसे दोन्ही वाचतात आणि तुमची फिटनेस सुद्धा चेक केली जाते. दुसरी गोष्ट, सामान्य चुका ज्या आहेत 30% मुलांना का घरी पाठवलं जात आहे, उमेदवारांना घरी पाठवलं गेलं तर ग्राउंडवर 30% मुले एका चुकीमुळे डायरेक्ट घरी पाठवली गेली. हे कारण आहे ते उशिरा झाली. त्यामुळेच सांगतोय की जेवढ्या लवकर शक्य होईल किंवा आदल्या दिवशीच तुम्हाला शक्य झालं की ते त्या ठिकाणी तुम्हाला पोहोचणं आवश्यक आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे उमेदवारांची एनर्जी कमी होती आणि डिस्क्वालिफाय होतात. म्हणजे काही काही पोहोचल्यानंतर रिपोर्टिंग टाइम हॉल तिकीटवर छापलेला असतो, त्यापेक्षा अर्धा ते 1 तास आधी पोहोचणं किंवा नेमका टायमिंगला जाणं सुरक्षित असतं. यावेळेला तुम्ही उशीर केल्यास तुमची प्रक्रिया प्रोसेस मिस होते आणि तुमच्यावर प्रेशर जो असतो त्याचा तुम्हाला प्रॉब्लेम सुद्धा होतो. कारण तुमची जी बॅच आहे तुमच्या नंबरनुसार फिक्स असते, तुमच्या ॲप्लिकेशन नंबरनुसार. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. काय काय टाळायचे आहेत, 2 ते 3 तास उशीर करायचा नाहीये. उदाहरणार्थ 2 वाजल्यानंतर तुम्ही जायचं नाहीये, कारण डायरेक्टली तुम्हाला घरी पाठवलं जाईल. कारण बॅच ही स्टार्ट झालेली असते, सीट्स या भरलेल्या असतात. या कारणामुळे वेळेवर पोचणं अत्यंत महत्त्वाचं आहे. उपाशी जाणं सुद्धा टाळायचं आहे. फिजिकल तुमची खराब होऊ शकते, एनर्जी कमी, फळे जेवण आधी करायचे. ग्राउंडवर कोणतंही फूड तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे रिपोर्टिंग टाइम हा 30 ते 60 मिनिटं आधी तुम्हाला पोचता आलं, 1 ते अर्धा ते 1 तास अगोदर, तर ते चांगलं आहे. लवकर गेल्यास तुम्हाला आराम सुद्धा मिळतो आणि तुमच्यावरचा तणाव सुद्धा हा कमी होतो. तर बॅच वाईज टायमिंग जो आहे रनिंग स्टार्ट कधी होते तर सीपी मुंबई मरोळ येते ग्राउंड बॅचेस ज्या आहेत सकाळी 5, 6, 8, 10, 12 आणि दुपारी 2 वाजताच्या आहेत. प्रत्येक बॅचसाठी 100 मीटर आणि 1600 मीटर रनिंगचा स्टार्ट टाइम फिक्स नसतो, पण स्लॉट्समध्ये विभागलेला असतो. आणि हा शेड्यूल ओळखल्यास तुम्हाला उमेदवार तयारनुसार तुम्ही हायड्रेट राहू शकता आणि रेस्ट घेऊ शकता. कारण पाहू शकता फेब्रुवारीमध्ये सुरुवातीला ज्यांची मैदानी चाचणी झाली त्यावेळेला तापमान थोडं कमी होतं, वातावरण चांगलं होतं. मात्र आता मार्च महिना सुरू झालाय, वातावरण थोडंसं जास्त ऊन जे आहे हे वाढायला लागलेलं आहे. त्यामुळे 2 वाजताच्या बॅचमध्ये
जास्त फरक पडतोय. आता सकाळीच रनिंग असते त्यामुळे इतका फरक नाही पडत आहे. सकाळी 5-6 वाजता ते 8 ते 10 वाजेपर्यंत रनिंगचा सुरुवातीचा टाइम असतो. 100 आणि 1600 मीटर सकाळी 10 वाजेपर्यंत रनिंग हे घेतली जाते. 8 ते 10 वाजता 10 ते 12 वाजेपर्यंत यामध्ये असते. दुपारी 2 वाजेपर्यंत यामध्ये गोळाफेक वगैरे असतं. उशीर टाळायचा आहे. संध्याकाळपर्यंत ग्राउंड हे चालू असतं, पण उशीर केल्यास तुम्हाला थकवा येतो आणि तुम्ही मार्क्स सुद्धा कमी मिळतात. त्याचबरोबर आदल्या दिवशी पोहोचण्यासाठी तुम्हाला फ्री राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी आहे. गावाकडून येणाऱ्या साठी मुरुड पोलीस मुख्यालयासमोर 100 मीटर अंतरावर राम मंदिरामध्ये फ्री राहण्याची जेवणाची व्यवस्था हे निशुल्क आहे, कारण स्थानिक समितीने उमेदवारांना सपोर्ट करते आणि जेवण 2 वेळा भात मिळतो. त्यामुळे एनर्जी तुमची टिकते आणि फिजिकल चांगलं राहतं. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही रेस घेऊ शकता. आदल्या दिवशी जाऊन राहणं निशुल्क आहे. 1 रुपया सुद्धा घेतला जात नाही. जेवण मिळतं, 2 वेळा भात. उपाशी गेल्यामध्ये रनिंगमध्ये कमजोरी येऊ शकते. यावेळेला तुम्ही फळे फ्रुट्स हे बरोबर घेऊन जाऊ शकता, कारण ग्राउंडमध्ये आतमध्ये तुम्हाला ते मिळणार नाहीयेत. आतमध्ये बॅग सुद्धा बाहेर ठेवायला लागते. पाहूयात पुढे नियम आहेत. आवश्यक डॉक्युमेंट्स आणि बॅग नियम काय आहे, तर ग्राउंड बाहेर तुम्हाला बॅग ठेवावी लागते, म्हणून फक्त आवश्यक डॉक्युमेंट्स घ्या सुरक्षेसाठी, जेणेकरून तुमची प्रक्रिया चांगली होईल आणि चोरी जी आहे ही सुद्धा होणार नाही, ती सुद्धा तुम्हाला टाळता येईल. हे अत्यंत महत्वाची अशी गोष्ट असणार आहे. आधार कार्ड, हॉल तिकीट, 2 पासपोर्ट साईज फोटो हे तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक असणार आहेत. तर यामध्ये पाहिलं तर ग्राउंडची प्रक्रिया सिस्टमॅटिक आहे, जेणेकरून प्रत्येक उमेदवाराची ओळख पटते आणि चांगला फेअरनेस राहतो, म्हणजे सगळी सिस्टीम बरोबर होते. बायोमॅट्रिक्स असेल, इव्हेंट्स असेल, संपूर्ण प्रक्रिया 4 ते 6 तासापर्यंत चालू राहते. हॉल तिकीट चेक केलं जातं. यामध्ये एंट्रीसाठीचं पाहिलं आपण तर यामध्ये हॉल तिकीट जे आहे चेक केलं जातं. त्याच्यानंतर टेबलवर जर केल्यानंतर रोल नंबर असेल, रांगेत फोटो चिटकवला जातो, सिग्नेचर, आधार व्हेरिफिकेशन केलं जातं. त्याच्यानंतर तुमचा ॲफिडेव्हिट फॉर्म, ॲप्लिकेशन नंबर, सिग्नेचर आणि तारीख हे दिली जाते. त्यानंतर उंची, छाती ही मोजणी जी आहे मशीनमध्ये स्क्रीनवर उंची, छाती, वजन हे मोजलं जातं. चेस्ट नंबर पायाला चिप ट्रॅकिंगसाठी लावली जाते. फोटो, बायोमॅट्रिक आणि थंब इम्प्रेशन आणि चिप स्कॅन केला जातो. त्याच्यानंतर पुढे 50-50 उमेदवारांची बॅच इव्हेंटसाठी पाठवली जाते. पहिला इव्हेंट सुरू होतो 100 मीटरसाठीचा, 1600 मीटर दुसरा आणि रनिंग आणि गोळाफेक अशा पद्धतीने असतं. इव्हेंट्स जे आहेत 5 मिनिटं आणि 1600 मीटर गोळाफेक. कमी रेसमुळे तुमचा स्टॅमिना हा जो टेस्ट आहे त्या ठिकाणी होतो, जास्त वेळ मिळत नाहीये. तर यानंतर पाहू शकता 100 मीटर रनिंग मध्ये एक शिट्टी स्टार्ट होते. एंडला खाली सेन्सर का आहे, कमी मार्क्स येतात. ही गोष्ट मी पहिले सुद्धा सांगितलेली आहे, लक्षात ठेवून या पद्धतीने तयार करायची आहे. तुमचे सेन्सर खाली असल्याने पाय टच लवकर होते आणि गावाकडील 10 ते 12 तुमचे जे मार्क्स असतात त्याचे 4 ते 8 मिळतात. सिस्टीम स्टार्टिंग सेंटरवर असते, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. 1600 मीटरमध्ये 100 उमेदवार असतात 2 बॅचमध्ये. गर्दीमुळे तुम्ही काटाकाटाने धावत असलात, अंतर जे आहे हे कमी वाटते, टायमिंग सुधारतो, जास्त मार्क्स मिळतात. ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची आहे. गोळाफेकमध्ये 3 जास्त जे अंतर असेल ज्या गोळाफेकमध्ये त्याचे मार्क्स पकडले जातात. इव्हेंट जो आहे 100 मीटरमध्ये उमेदवारांची संख्या असते. सेन्सर टाळायचा आहे, पूर्ण स्पीड देऊन तुम्हाला धावायचं आहे. त्या ठिकाणी अगोदरची गोष्ट ती लक्षात ठेवायची आहे. या पद्धतीने प्रक्रिया तुमची पूर्ण झाली सगळी. त्याच्यानंतर 50च्या बॅचमध्ये बसून 100 मीटर 1600 मीटरवर सिग्नेचर, अधिकारी सिग्नेचर घेतो, यासाठी 2 तास वाट पाहावी लागते. मग गेट बाहेर सोडलं जातं आणि व्हेरिफिकेशनसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, ज्यामुळे रेकॉर्ड जो आहे तुमचा पूर्ण होतो. तर या कारणामुळे तुमची मैदानी चाचणी पूर्ण झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला पुढे यामध्ये बसून राहावं लागतं. 1 ते 2 तास बसून राहावं लागतं. तर अशा पद्धतीने मैदानी चाचणी CP मुंबई मरोळ मैदानी चाचणी सध्या सुरू आहे. पोलीस भरतीबाबतच्या सगळ्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट अशाच वेळेवर मिळवण्यासाठी लोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.